कोल्हे साहेब आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला शिरूरमध्ये निवडणूक लढवायला लावत तिथे वाघ बनवणाऱ्या अजितदादांवर ज्यावेळेस काटेवाडीमध्ये जाऊन तुम्ही सर्कशीच्या वाघाशी तुलना करण्याचा प्रयत्न करता तेव्हा खरंच आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग बुद्धिमत्तेवर मला हसावंसं वाटतंय. ज्या काटेवाडीत तुम्ही उभे आहात त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांनी त्या काटेवाडीचं नेतृत्व केलंय. जाताना जरा चक्कर मारताना बारामतीचं नवीन एस टी स्टँड पण बघा. कोण सर्कशीतला आणि कोण जंगलातला हे दिल्ली शहरापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. या देशात, या महाराष्ट्रात विकासाचा वादा अजितदादा आहेत. 4 वर्ष आपण शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत, पण आपल्याला आणि सन्माननीय वंदनीय सुप्रियाताईंना दोन्ही खासदारांना मिळून जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ पळावं लागत असेल तर हेच दादाचं वेगळेपण आहे की दादांनी तुम्हाला कामाला लावलंय. तेव्हा कृपा करून दादांवर बोलताना थोडं सबुरीनं घ्या. नाहीतर आपल्या बाबतीत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये तरुण विचार करतायत, तुम्ही दादांवर जर अशा पद्धतीनं बोलाल तर कदाचित तरुणाई ते खपून घेणार नाही. आणि बारामतीतली लोक फार हुशार आहेत, त्यांना हे सगळं माहीत आहे की येणाऱ्या काळात काय केलं पाहिजे. सो वेट अँड वॉच. अजितदादा हा विकासाचा वादा आहेत, तुम्ही त्यांच्याशी बरोबरी करण्याचा प्रयत्न करू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.